आयुष्यात कधीही तुम्ही तुमच्या कर्मांवरती बिलीव्ह करा. टेक्नॉलॉजी होती, मोबाईलला कॅमेरे होते. मी आंघोळ करताना माझे फोटोज व्हिडिओज कोणी क्लिक केलेत. हो. आणि मी त्यावेळेस साडी घालायचे, तर ते माझे फोटो माझ्या घरापर्यंत पाठवले. मी 2 इंडस्ट्रीमध्ये काम केलं, मेजर इंडस्ट्रीमध्ये. एक ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि सेकंड मी फोन इंडस्ट्रीमध्ये काम केलं. समाजातल्या नवीन नवीन स्टोरीज लोकांच्या समोर मांडून त्या लोकांना प्रेरित करणं. आजची ही कहाणी आहे आपल्या महाराष्ट्रातल्या संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर या छोट्याशा गावातील एका पुरुषाशी, एका स्त्रीशी निगडीत नाहीये, एका तृतीयपंथीशी म्हणजेच ट्रान्सजेंडरशी निगडीत आहे. पण ही स्टोरी आपल्या सगळ्यांना नक्कीच प्रेरणादायी, इन्स्पायर करणारी ठरेल याची खात्री वाटते. मी सहर्ष स्वागत करतो राधाबाई राजपूत यांचं. नमस्कार. मला सांगा की राधाबाई राजपूत हे जे नाव आहे आज ट्रॅव्हल्स जगतात आदरानं सन्मानानं घेतलं जात आहे. पण हे राधाबाई राजपूत हे नाव बनण्यामागची स्टोरी कुठून सुरुवात झाली? 2015 मध्ये 16 मध्ये मी ट्रॅव्हल करत होते. आणि ट्रॅव्हल करताना म्हणजे मी त्यावेळेस मुंबईला राहायचे आणि मी ट्रॅव्हल करायचे डेली टू माझा होम टाउन टू मुंबई. मी ज्या बसमध्ये येत होते ना, त्या बसमधून मला खाली उतरवलं, कारण की मी ट्रान्सजेंडर आहे. म्हणजे लोकांच्या भावना बघा, मी ट्रान्सजेंडर म्हणून मला बसमध्ये खाली उतरवलं. आणि त्यावेळेस मला आठवतं की मला हमसफर ट्रॅव्हलचे ओनर सिराज सेठ आहे, त्यांनी त्यावेळेस हे केलं की तिथून त्या बिकट पैशातून काढलं. रात्री 12-1ला त्यांच्या गाडीत त्यांनी मला आणलं. आणि मग त्याच्यानंतर जी माझ्या जीवाला ती गोष्ट लागली, तर मी बस ओनरच झाले. आणि अशी ही जर्नी एक खालच्या पातळीवरून वरची चालू झाली. याच्यात किती डोंगर पार केलेत, किती नदी नाळ्या पार केलेत हे मलाच माहिती. आता पण मी काय काय केलं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. तृतीयपंथी म्हटल्यानंतर समाजामध्ये खूप चॅलेंजेस निर्माण होतात, हे जगजाहीर आहे. आता अलीकडे आपण पाहतो की तृतीयपंथींना बऱ्यापैकी त्यांचा स्वीकार करण्यास लोक तयार आहेत. पण तुमचा तो जो काळ होता, काही मला असं वाटतं की जेमतेम 5 वर्षापूर्वी जरी गेला तो वेगळा भयानक काळ होता. तुम्ही असं कुठले चॅलेंजेस पार केले? चॅलेंजेस म्हणजे तुम्हाला सांगू ना, तर मी जेव्हा बस घ्यायचा विचार केला किंवा बस ओनर बनण्याचा विचार केला, त्यावेळेस सगळ्यात पहिली गोष्ट फायनान्सचा विषय होता. ज्या समाजात मरण्यासाठी, दफनविधीसाठी आम्हाला जागा दिली जात नाही, राहण्यासाठी घरं दिली जात नाही, त्या ठिकाणी मी बिझनेसचं स्वप्न बघत होते. म्हणजे ते अनबिलिव्हेबल होतं माझ्यासाठी. आणि माझ्यासाठी सारख्या प्रत्येक माणसासाठी त्या सगळ्या गोष्टी अनबिलिव्हेबल आहे, एक इम्पॉसिबल आहे. पैसा असूनही तुम्हाला क्रेडिट होत नाही, किंवा तुम्हाला चांगले लोक कामासाठी भेटत नाही, किंवा तुम्हाला कोणी घरं देत नाही. हे सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे अशा ठिकाणी. तुम्ही लहान असताना तुम्हाला ते कोणतं असं एज होतं ज्यावेळी तुमच्या घरातून सुद्धा तुम्हाला विरोध झाला आणि त्यानंतर मग तुम्हाला तुमच्यावर असा एक प्रसंग आला ज्यामुळं तिथून तुमच्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट मिळाला? तो प्रसंग असा काय होता? मी तुम्हाला खरं सांगू ना, तर माझ्यावर कधी असा प्रसंगच नाही आला. बाकी लोक स्टोरी बनवतात भरपूर की असं झालं तसं झालं, आमच्या घरच्यांनी हे केलं, मग आम्ही इथं गेलो, आम्ही तिथे गेलो. नाही, परिस्थितीनुसार मी 10वी पास केली. घरची परिस्थिती जेमतेम होती. बाप ड्रायव्हर होता आणि भाऊ सुद्धा ड्रायव्हर होता. परिस्थिती जेमतेमच होती. पण मी लावणी डान्स करायचे, म्हणजे मला पहिल्यापासून लावणी डान्स करायला आवडायचा. आणि मग ते हळूहळू मला वाटायला लागलं की मी सगळ्यांपासून वेगळी आहे. पण मी घर नाही सोडलं. आणि त्याच्यातही मला असे काही लोक भेटलेत आमच्या समाजातून, तृतीयपंथी समाजातून, की त्यांनी मला स्वतःपेक्षा जास्त जीव लावलं. म्हणजे पुण्याचे रंजिता नायक झालेत, गंगापूरचे आमचे सीमा नायक झालेत, ते आता ह्या जगात नाही आहेत. त्यांच्या ठिकाणी आता कोयल नायक आहेत, ते झालेत. किंवा आमच्या भरपूर आजूबाजूला भरपूर मोठे मोठे जे तृतीयपंथी आहेत, त्यांनी मला सपोर्ट केलाय प्रत्येक गोष्टीला. मी बिझनेस केलं तेव्हाही. आणि काही काळापूर्वी अशा काही गोष्टी माझ्या आयुष्यात झालत्या की कॅमेऱ्यासमोर बोलण्यात आता मला त्या गोष्टी लाज पण वाटत नाही. आणि तो काळ निघून गेला, तर त्याविषयी तुम्हाला बोलायचं. अशा काय गोष्टी होत्या त्या? कारण आता कसं आहे की जग आता 21व्या शतकात तर आलेलाच होता, पण आता कोविड नंतर पूर्ण जग बदललेलं आहे. पूर्ण मीडिया लोकांच्या हातात आलेला आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही शेअर करू शकता?
2014 मध्ये म्हणजे हा इन्सिडेंट जेव्हा झाला बसचा माझ्यासोबत, हा. तर त्याच इन्सिडेंटच्या वेळेस ना नवीन नवीन म्हणजे नवीन नव्हते, टेक्नॉलॉजी होती, मोबाईलला कॅमेरे होते. मी आंघोळ करताना म्हणजे फोटोज व्हिडिओज कोणी क्लिक केलेत. हो. आणि मी त्यावेळेस साडी घालायचे, तर ते माझे फोटो माझ्या घरापर्यंत पाठवलेत, माझ्या समाजापर्यंत पाठवलेत, तृतीयपंथी समाजापर्यंत. आणि ती गोष्ट माझ्या मनालाच लागली की देखो ये नंगी नहा रही थी, हमने इसका फोटो निकाला. इसका तुम्हाला अजूनपर्यंत कळलं नाही ते कोणी केलंय. ओके, पण अक्षरशः त्या लोकांनी मला त्याचं बदनाम करण्याचं कार्य केलं माझ्याच गावात. तुम थोडा नंगा करोगे मैं पूरी नंगी हो गई. अच्छा. मी स्वतः फोन ऍक्टर झाले त्याच्यानंतर. अच्छा. आणि त्याच्यातून पैसे माझे टाईप झालं, ऑनली फॅन सोबत माझं टाईप झालं. ऑनली फॅन वर मी चांगला पैसा कमवला. म्हणजे तो गंगापूर या गावातला किस्सा होता. हा, मी त्यावेळेस राहायचे संभाजीनगरला, ज्याचं नाव आता औरंगाबाद आहे, त्या शहरात मी राहायचे. सॉरी, औरंगाबादचं संभाजीनगर झालं, आता झालं ते, तर त्यावेळेस औरंगाबाद. ओके. तर संभाजीनगरमध्ये मी राहायचे त्यावेळेस. आणि वयाने छोटी होते, उलट होते, काही समजायचं नाही. आज 10 वर्षापूर्वीचा काळ येतो. तर या सगळ्या गोष्टी झाल्या, त्या मनालाच लागल्या. म्हणलं कोणी माणूस इतका खालच्या पातळीला कसं पडू शकतो की माझे फोटो व्हिडिओ तो, म्हणजे असं नाही की मी झालते. मग त्याच्यानंतर मी विचारच केला, म्हटलं तुम थोडा नंगा करोगे ना समाज तो मैं पूरा नंगा होगी. त्याच्यानंतर मग मी माझे स्वतःचेच व्हिडिओ बनवून छोट्या छोट्या वेबसाईटला टाकायला लागले. मग त्याचं मी ऑनली फॅन सोबत अग्रीमेंट साईन केलं. त्यांच्यासोबत मी 5-6 वर्ष टोटली काम केलं ऑनली फॅन सोबत. 2021 मध्ये मी ऑनली फॅन सोडलं. 2000 म्हणजे लॉकडाऊन मध्येच मी कोविड काळातच म्हणजे मी एक्स व्हिडिओ पण सोडले. आता तिथं माझे व्हिडिओज आहेत, म्हणजे जुने ते चालतात. लोक मला अजूनही त्या कोणत्या नजरेने बघतात, मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. पण ह्या सगळ्या काळामध्ये मी कधी खचले नाही. लोकांनी माझे फोटो व्हायरल केले, मी त्याचा फायदा उचलला. चला तुम्ही इतकंसं करणार, मी इतना करू. आणि आज ते लोक जेही कोणी असेल ते आज माझ्यासमोर छोटेसे आहेत, कारण की राधाबाई राजपूत फार पुढे गेलेली आयुष्यात. अच्छा, म्हणजे कोणतीही गोष्ट आपल्यावर परिस्थितीनं जर सपोज लादली, तुम्ही रडत न बसता त्या परिस्थितीचा पॉझिटिव्ह अर्थ घेऊन त्याचा फायदा तुम्ही घेतला. आणि आज ज्या शिडी तुम्ही जिथपर्यंत चढला आहात त्याचा तो बेस होता तो, असं म्हणायला हरकत नाही. मला सांगा की तुम्ही ह्या इंडस्ट्रीमध्ये गेल्यानंतर म्हणजे महाराष्ट्रातून एखाद्या खेडेगावातून तिथपर्यंत पोहोचला, आणि या माध्यमातून तुम्ही कुठं कुठं तुमचं फिरणं झालं आणि तुम्ही काय काय एक्सप्लोर केलं, तुमची लाईफस्टाईल कशी होती? मी 2 इंडस्ट्रीमध्ये काम केलं. मेजर इंडस्ट्रीमध्ये, एक ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि सेकंड मी पॉर्न इंडस्ट्रीमध्ये काम केलं. तुम्ही मला कोणत्या इंडस्ट्रीबद्दल विचारताय? मला तुम्ही तुमच्या आता पॉर्न इंडस्ट्रीचा जो तुम्ही सांगितला की त्याचं रिझन काय झालं, तर तुम्ही या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने डिस्कवर केलं आणि काय काय अनुभव आले तुम्हाला? हे बघा, मी ह्या कामासाठी मलेशिया, सिंगापूर, श्रीलंका या सगळ्या देशांमध्ये फिरले. आणि राहिली गोष्ट चॅलेंजेसची, तर चॅलेंजेस हा माणूस जन्माला येतो तेव्हापासूनच त्याच्या वेदना चालू होतात. तो रडतानाच जन्माला येतो. तर वेदना आणि यातना मला ज्या भेटल्यात त्यांची पराकाष्ठा नाही. पण त्यावर तुम्ही कसं मात करताल, त्या आलेली गोष्ट तुम्ही कशी त्याला साईडला करून त्याचं दुप्पटीने चांगलं कसं करणार, पॉझिटिव्हनेस त्या गोष्टीतून कसं घेणार, हा सगळ्यात मोठा महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे असं नाही आहे की आयुष्यात जर तुम्हाला बसमधून उतरवलं तर तुम्ही बसमध्ये अरे मी ती बसच विकत घेतली, आज कंपनी 8 गाड्या चालतात माझ्या रोडला. आणि राहिली गोष्ट, तर मला काय चॅलेंजेस आले, तर मी बस घेतल्यानंतर मी औरंगाबादला छत्रपती संभाजीनगरला शिफ्ट व्हायचं म्हणून मी 2 महिने घर शोधलं. मला कोणी घर भाड्याने दिलं नाही, बिकॉज मी तृतीयपंथी आहे, कारण की तो एक मागासलेला जिल्हा आहे आणि तिथं अजूनही लोकांची मेंटॅलिटी थोडीशी छोटी आहे. मी तिथं घरच विकत घेऊन टाकलं. अच्छा, म्हणजे तुम्हाला परिस्थितीमुळं जिथं लोकांनी झिडकारलं, नाकारलं, त्या गोष्टी तुम्ही मोठ्या उमेदीने तिथं घडवून दाखवल्या स्वतःच्या हिमती. हो. आणि हे जे तुम्ही म्हटलं ना उम्मीद, तर उम्मीद मला ज्या लोकांकडून भेटली, रंजिता नायक म्हणा पुण्याच्या, कोयल नायक म्हणा किंवा सलमा नायक म्हणा नाशिकच्या, मी यांना जेव्हा बघते ना, त्या कधीच हारल्या नाही त्यांच्या जगात, त्यांच्या आयुष्यात. आणि त्यांना बघूनच मी आयुष्यात एकच निर्णय घेतला,
ते इतके वयस्कर असून ते हार मानत नाही कोणत्याच गोष्टीला, तर मी का मानणार? अच्छा. त्यामुळे मी अशा कोणत्याच गोष्टीला कधी खचले नाही किंवा परिस्थितीला कधी खचले नाही. आता तुम्ही जर सांगताय की एका खेडेगावातून तुम्ही गेला, तुम्ही पुणे मुंबई ठिकाणी राहिला, इव्हन तुम्ही देशाच्या बाहेर सुद्धा फिरला आहात, पण हे सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला लोकांनी कधी ट्रोल केलं नाही किंवा कमेंट केल्या नाहीत, मग त्याचा तुमच्यावर कधी मानसिक परिणाम नाही झाला? मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, ट्रोल त्या लोकांना केलं जातं की जे लोक फक्त फेक पब्लिसिटी करतात. माझे इंटरव्ह्यू पण फार कमी जागेत, मी फार कमी लोकांशी कनेक्टेड असते, मी कामाशी काम करते. ट्रोल करणं किंवा बुलिंग करणं हे कधीच झालं नाही, ना माझ्या तृतीयपंथी समाजाकडून झालं, ना नॉर्मल समाजाकडून झालं. कारण की मी असं काही काम केलंच नाही की ज्याच्यामुळे कोणाची मर्यादा किंवा कोणाचा मान सन्मान किंवा कोणाच्या भावनांना ठेस पोहोचली असेल किंवा त्यांना काहीतरी चुकीचं वाटलं असेल. मी माझ्या आयुष्यात माझ्या कमाईचं कितीतरी पर्सेंट गोरगरिबांमध्ये लावला आहे, HIV पीडितांमध्ये लावला आहे. मी त्यांच्यासाठी NGO मध्ये काम केलं, विदाऊट सॅलरी काम केलंय. अजूनही माझ्या काही मैत्रिणी आहेत, मी त्यांच्यासोबत काम करते. कोणत्याही अशा सोशल गोष्टी असू द्या, मोरल गोष्टी असू द्या, मी त्या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे असतो. सगळ्यांना माहिती आहे, सगळ्या लोकांनी मला नग्न पाहिले, काय काय गोष्टी करताना पाहिलं. पण नाही, माझ्या गावात मला अजूनही गेलं की धरमभाऊ म्हणूनच आवाज देतात, कारण की माझं पॅन्ट शर्टचं नाव धरम आहे आणि धरमभाऊच म्हणतात. माझ्या ऑफिसला मी जाते तर माझ्या ऑफिसला छोटा किन्नरपासून तर मोठा ऑफिस मॅनेजरपर्यंत मला मॅडमच सांगतो, आदराने बघतात. त्यांना सगळं माहिती आहे मॅडम काय करायच्या काय नाही, पण ती व्यथा नाही आहे. बघा, माझ्यातले भरपूर लोक भीक मागतात, रस्त्यावर भीक मागतात किंवा कुठे टोल नाक्याला असतात. आमच्यात हे टोल नाके मागणं किंवा ट्रेन मागणं नाहीच. आमचे जे गुरुवर्य लोक आहेत ते फक्त बधाई मागतात, तुम्हाला लेकरं झाले तेव्हा मागतात, तुम्हाला लग्न झाले तेव्हा मागतात, आणि तेही तुम्ही इच्छेने देताल ते घेतात. ओके. बाकी माझ्या गुरूंची जी मला ही होती, जे सांगणं होतं, तर ते नेहमी मला म्हणायचे की दुनिया गई तो चलेगी, दिल की खुशी नाही जाना चाहिए. सगळं होत असतं हो हळूहळू, असं काही नाहीये की आयुष्यात काय होतं काय नसतं. आयुष्य जाऊ द्या, तुमच्या हातातलं जाऊ द्या, नशिबातलं कोणीच घेऊन जात नाही. आमच्यासारखे छक्के काय करू शकतात, बोलावं लागेल, लोक बोलतात राव मागं, छक्के काय बोलू शकतात. तर काही याला तथ्य नाही आहे. आयुष्यात पुढं जात राहायचं, मागच्याचा विचार नाही करायचा, कोण काय बोलल, कधी काय बोलल, तो काय करणार, हा काय विचार कर, हा तर विचारच नाही करायचा आयुष्यात कधी चुकून. तर गेले अनेक वर्ष तृतीयपंथी म्हणून समाजात वावरत असताना तुम्हाला ही भावना एक मन आहे, तर या गोष्टी घेऊन पुढे जात असताना तुमच्या आयुष्यात एक विशेष स्थान तुम्ही दिलं असेल कोणाला तरी? विशेष, एक मिनिट, विशेष म्हणजे कसा ते मला क्लिअर सांगा. विशेष म्हणजे आमच्या आयुष्यात आमचे गुरुच किंवा आमचे नायक सरदारच मोठे असतात. आम्ही त्यांच्या आज्ञेचे बांधलेलो असतो. त्यांनी जर उद्याच्याला आम्हाला सांगितलं की तुम्हाला हे करायचं, आम्ही तेच करणार. त्यांनी सांगितलं तुम्हाला ते नाही करायचं, आम्ही तेच करणार. का? आज एक आईबाप एखाद्या लेकराला शिकवतो, मोठं करतो, पण मी आजच्या परिस्थितीत बघते की ते लेकरं त्या आईबापांना म्हातारपणात एक तर वृद्धाश्रमात टाकतात किंवा त्यांना त्या सुना घरात भांडतात. पण आमच्या कल्चरमध्ये इतकं सुंदर कल्चर आहे आमचं की आमच्या कल्चरसारखं कल्चर कुठंच नाही जगात. म्हणजे आम्ही आमच्या गुरूंना इतके जीव लावतो, म्हणजे त्यांना झिलूनच ठेवतो. आणि ही आमची सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. तुमच्या महिलांमध्ये किंवा पुरुषांमध्ये तो दिसणार नाही, कारण ती माया आमच्यात आहे आणि ती संस्कृती आम्ही जपून ठेवली. आणि मग तो स्थान कोणाला द्यायचा, मी नेमका गुरुला द्यायचा की तुमचं म्हणणं अजून कुठं द्यायचं? माझं म्हणणं असं होतं की सगळ्यांना भावना असतात, जसं की पुरुषाचं स्त्रीवर प्रेम असू शकतं, स्त्रीचं पुरुषावर असू शकतं. अशा तुमच्या भावना कुठं, जीव कुठं लागला आहे का ही गोष्ट? ऍक्च्युली आयुष्यात मी फार छोट्या बॅकग्राऊंडवरून येते, गरीब घरातून येते, आणि अशा गोष्टी कधी टाइमच नाही भेटला हो. हा, म्हणजे मी सेक्सवर केला पहिल्यापासून, रस्त्याला थांबले, एक वडापावसाठी सुद्धा मी सेक्स केला लोकांसोबत. म्हणजे अशी परिस्थिती होती माझी मी घर सोडल्यानंतर. आणि प्रेम पाहिलं की प्रेम नसतं आयुष्यात. फक्त तुम्ही असं काहीतरी काम करा,
तुमचं मेल्यानंतर नाव झालं पाहिजे, कमीत कमी 10 वर्ष तरी झालं पाहिजे. नाही तर माणूस मरतो तर त्या माणसाच्या नावाने सांगत दिनेश सोया है उसको उठाओ, अरे ये बॉडी है इसको उठाओ उधर रखो, असं म्हणजे लोक सांगतात. तसं कामं नाही करायचे, म्हणजे काहीतरी चांगले करायचे, म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आज सिग्नलवर आपण अनेक लोकांना पाहतो जिथं म्हणजे तृतीयपंथी आहे. नाही, एक आणि- मिनिट मी म्हणजे प्रश्न विचारा तुम्ही. पण सिग्नलवर तृतीयपंथी नसतात. आमच्या गुरु लोकांनी त्या सगळ्या गोष्टींना अवॉइड केलेलं आहे आणि कमिशनर साहेबांनी त्या गोष्टीला स्ट्रिक्टली ना म्हणून सांगितलेलं आहे, कारण की ते आमच्या कल्चरमध्येच नाही. बरं, मग सिग्नलवर जे तुमचं असं म्हणणं आहे की सिग्नलवर जे लोक असतात ते नाही, तृतीयपंथी मी नाही, त्यासाठी कमेंट्सच करू शकत नाही कोणावरतीच. म्हणजे मग तुमच्या आता सपोज तुम्ही सुद्धा एक ट्रान्सजेंडर म्हणूनच आहात, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं जीवन घडवलं, तुम्ही एक बिझनेस वुमेन आहात का मेन आहात, तुम्ही जे म्हणत आहे, पण त्या लोकांच्यात आणि तुमच्यात जो फरक आहे तो फरक कसा निर्माण झाला तुम्हाला काय वाटतं? तुमचंही जीवन आहेच. फरक नाहीये, ज्याची त्याची काय म्हणतात ना आता परिस्थिती असते. समाजात जॉब नाही आहे. मी सांगते ना, माझ्यासारख्या माणसालाही आता अजून असे काही त्रास होतात समाजात जगताना, फायनान्स न होणं किंवा अजून काही अशा गोष्टी आहेत त्याचा त्रास होणं, तर ते बिचारे कुठं जातील? ओके, मी हे सांगितलंच नाही की ते तृतीयपंथी नाही, ते आमच्यातही योग्य नाही आहे मागणं, माझं सांगणं असं आहे. पण ते बिचारे कुठं जातील? जर तुमच्यासारख्या समाजाने कधी जॉब निर्माण केला, आता जर तुम्ही मुंबईचं एअरपोर्ट बांधलंय, त्या ठिकाणी तुम्ही 50 लोकांना जॉब द्या ना, प्रोफेशनल लोकांना, का नाही करणार? तुमच्याकडे युनिव्हर्सिटीज आहेत, तुम्ही मेट्रो बनवली, तुमचा कोणता एक असा मेट्रो स्टॉप आहे की तिथं एकतरी ट्रान्सजेंडर तुमच्याकडं तिकीट चेकर म्हणा, स्वीपर म्हणा, बाथरूम साफ करणारा म्हणा किंवा सिग्नल देणारा म्हणा, झेंडा देणारा म्हणा, आहे का तुमच्याकडे? तुम्ही ते कॅपेबलच नाही झालेले. समाज कॅपेबल नाहीये, आम्ही आहोत. आता गव्हर्नमेंट बऱ्याच पद्धतीनं म्हणजे काम करत असताना तृतीयपंथीय लोकांसाठी सुद्धा काम करतं, म्हणजे वोटर आय डी मध्ये त्यांना एक वेगळी आयडेंटिटी दिलेली आहे. पण जसं तुम्ही सांगितलं की राधाबाई राजपूत, पण त्यांचं नाव आधार कार्डवर धरमसिंगच आहे, मग तुम्ही तुमची आयडेंटिटी अशी का ठरली? त्यामागे कारण काय माहित आहे? कारण की मी ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करते, ट्रॅव्हल्स इंडस्ट्रीमध्ये, मला दर 6 महिन्याला दर 4 महिन्याला फायनान्स करावं लागतं. ओके, एक बँकेचं कधीच आम्हाला फायनान्स नसतं, आम्हाला फायनान्स 4 बँकेचं वेगवेगळं. तर प्रत्येक वेळेस तुम्हाला कोणी 50 लाख 60 लाख रुपये लोन देणार, तो ट्रान्सजेंडरला देणारच नाही. आणि ह्याचमुळे मी माझं जेंडर सुद्धा माझ्या आधार कार्डला कधी चेंज केलं नाही आणि माझ्या नावातही कधी चेंज केलं नाही. हा, समाजात मला सगळे राधाबाई राजपूतच म्हणतात, पण काही गोष्टी अशा असतात त्या ठिकाणी आपण त्या गोष्टी चेंज करू शकत नाही, आणि चेंज जरी केलं तर मला त्यासाठी भरपूर मानसिक त्रास होईल. 8-10 गाड्या आहेत, माझं घर आहे, माझ्या अजूनही काही गोष्टी आहेत, बँक अकाउंट्स आहेत, त्या ठिकाणी मला सगळं चेंज करावं लागेल. आणि मग ते एक गोष्टीसाठी मला किती तो मानसिक त्रास होईल त्याचा विषय नाही आहे. मग तो ॲफिडेव्हिट करा, ते हे करा, मग पुढचे लोन रिस्ट्रक्चर करण्यासाठी त्यात त्या नावांचं चेंजेस करा, मग पुढील नेक्स्ट लोनसाठी मला तुमचं पहिले नाव हे होतं, आता हे, मग तो सगळा त्या प्रकारात मला कधी पडायचंच नाही, म्हणून मी जेंडर आयडेंटिफिकेशन मध्ये कधी पडलेच नाही ऍक्च्युली. बरोबर. आता या दोन्ही इंडस्ट्रीत काम करत असताना तुम्ही अनेक अशा, आता मी एकच इंडस्ट्रीत काम करतो, पॉर्न इंडस्ट्री केलेलं आहे. आता पॉर्न इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जे काम केलेलं आहे, मग तुम्ही जो एक्सपिरियन्स घेतलेला आहे, आता अनेक लोक तुम्हाला पाहत असतील, काही लोकांना असं वाटत असेल की तिथं मी सुद्धा काम करू शकते किंवा शकतो, तुम्हाला असं काय वाटतं की बाबा नाही? मी एक सांगू का, सगळ्यात मग सोशल मीडियावरती आहे पण मी कुठंच रिप्लाय करत नाही. लोक प्रश्न विचारतात, मी त्यांना प्रश्नाचं उत्तरच देत नाही. आणि ऍक्च्युली विचारणारे 100 लोक असं करिअर खराब करणारं एकही नसतं. माझं सगळं करिअर खराब झालंय मला असं वाटतंय. लोक भलेही तोंडावर गोड बोलतात पण मागं काय बोलत असेल याची मला कल्पना आहे, म्हणून मी जास्तीत जास्त एकटी राहते. माझा कोणीच मित्र नाहीये आणि 2-3 माझ्या मैत्रिणी आहेत, म्हणजे माझी कशिश, सँडी, योगी, अशा 2-3 म्हणजे पुण्यातल्या आणि छत्रपती संभाजीनगर मधल्या मैत्रिणी आहेत. 3च मैत्रिणी आहेत माझ्या इव्हन. आणि मग नंतर जे माझे गुरु आहेत त्यांच्यासोबत मी मित्रांसारखीच राहते. त्यांचं थोडंसं आहे इन्व्हॉल्वमेंट, पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी लाईफ मेंटेन केली माझी नेहमी. मी कमी लोकांशी कनेक्टेड राहिले आणि जे प्रश्न विचारले त्यांना कधी उत्तर नाही दिली आणि ते करू शकत नाही कोणी. मी
को इन्सिडेंटली ह्या क्षेत्रात आले. हम्म. मी को इन्सिडेंटली पॉर्न सेक्टरमध्ये आले कारण की माझे कोणी व्हिडिओ पसरवले तर माझी बदनामी केली आणि ते मला चांगलं नाही वाटलं. म्हटलं तू थोडा करेगा मी जादा करून आणि समोरचे गप्प झाले. म्हणजे मी बस इंडस्ट्रीमध्ये पण तशीच आले. तुम्ही मला खाली उतरवलं ना मी जास्त करेल, मी स्वतःची गाडी घेतली. म्हणजे अशा गोष्टी होत असतात आयुष्यात. हे काय नवीन नाही, सवय झालेली आहे ट्रोलिंगची. ती जी गोष्ट आहे जे तुम्हाला समाज नाकारतो तिथं तुम्ही ते अगदी तुमच्यामध्ये जो पॉझिटिव्हपणा निर्माण होतो आणि तुम्ही त्या गोष्टी करून दाखवता. म्हणजे तुम्ही घर सुद्धा घेतलं तो सुद्धा प्रसंग तसाच होता. आता अजून कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या आम्हाला आता सरप्राइझिंग एलिमेंट्स पुढच्या नाही, मी खरंच सांगते समाजात लोक म्हणतात ट्रान्सजेंडर लोकांना एक्सेप्टनेस नाही, हे चुकीचं आहे. मी जेव्हा ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये काम करते, मुंबईला आमचं TC ऑफिस आहे, फार मोठं ऑफिस आहे आमचं मुंबईला. TC ऑफिस आहे जिथं आमचे सरेंडर होतात, परमिट सरेंडर होतात, बसेसचे परमिट रिन्युअल होतात. अशा ठिकाणी कदम साहेब म्हणून आहे आणि ते फार सुंदर म्हणजे दिसायला सुंदर नाही हो, स्वभावाला फार सुंदर आहे. म्हणजे काही काम असेल, मी गेले त्या TC ऑफिसला म्हणजे जिथं सगळे महाराष्ट्राचे काम होतात, माझं 2 मिनिटात काम होतं. म्हणजे 1 दिवसात आतमध्ये मला संध्याकाळी ते माझं काम रिप्लाय करतात. आमच्या RTO विभागात पिंपरी चिंचवडचे साहेब मोठे मेन RTO आहेत ते. त्याच्यानंतर औरंगाबादला आमचे काठोळे साहेब आहेत, ते 7 जिल्ह्यामध्ये ते काम करतात, इतके मोठे अधिकारी आहेत. ते समक्ष माझे काम करतात. म्हणजे तुम्ही विचार करा, टेक्निकली 7 जिल्ह्याचा अधिकारी मला जर तिथं एक कागद घेऊन जातात म्हणजे त्यांना पाहिलं ना, मला ते पहिले बोलवतात, बरोबर चहा पाजतात आणि इतका स्मूथली म्हणजे कामं करून देतात. नाही, तुमच्यासारख्या लोकांना आम्ही सेव्ह करायला पाहिजे, हे आमचं काम आहे, हे आमचं कर्तव्य आहे. आणि राहिली गोष्ट आमचे माने साहेब जे सेकंड RTO छत्रपती संभाजीनगर वैजापूरमध्ये, त्यांचा तर चार्ज MH57 मध्ये, त्यांचं तर विचारूच नका. ते पण म्हणजे सपोर्टिव्ह आहे माझ्यासाठी सपोर्टिव्ह. माझे ऑफिसवाले पण आहे, माझे गॅरेजवाले आहेत, माझे स्पेअर पार्टवाले आहेत, माझ्याकडे पैसे असो नसो, हा मॅडम काय ना, ठीक आहे मॅडम का मिल जाएगा. पंक्चरवाला सुद्धा मॅडम काय ना, ठीक आहे पैसा काही जाएगा आ जाएगा. आणि असं चालू असतं. आहे समाजात मला सपोर्टिव्ह लोक पण भरपूर आहेत. मला सांगा की तुमच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा व्यक्ती कोण किंवा पर्सनॅलिटी कोण आहे? रंजिता नायक, पुण्याचे. बर, का असं रंजिता नायक? त्यांचं म्हणजे वागणं, बोलणं, त्यांच्या सगळ्या गोष्टी म्हणजे बघून माणूस एक हे होतो, अट्रॅक्ट होतो. आणि खरंच त्यांच्यासारखं इतका एनर्जेटिक व्यक्ती मी कधी आयुष्यात नाही. म्हणजे ते इतके एनर्जेटिक आहे, ते सगळ्यांसाठी प्रेमळ आहेत. म्हणजे आमचे ट्रान्सजेंडर लोकांचे ते मेन मुखी आहेत आणि ते इतके मन मिळावू आहेत. सगळ्यांच्या काही चुक्या असतील किंवा काही चुकीचं असेल ते बोलतील, बसवतील, समजवतील. आई वडिलांनी कधी डोक्यावरून हात फिरवला नसेल तर त्याच्या हात फिरवून बोलतील, 4 टोलेही देतील, पण समजवतील. आणि मला त्यांच्याबद्दल किती बोललं तरी कमी आहे, आमच्या नायकांबद्दल. म्हणजे सगळीकडं काही असं म्हणजे मुद्दे उठतात, पण आमच्या इथं असं काहीच असं नाही आहे. ते आमच्या कम्युनिटीला म्हणजे मुखिया म्हणून फार जीव लावतात आणि ते एक राजाच आहे आमच्या समाजाचे. तुम्ही समाजामध्ये वावरत असताना तुमच्यासमोर वेगवेगळे चॅलेंजेस तर येतातच, पण असं कोणतं कार्य आता तुम्हाला करायचं आणि कुठलं कार्य असं राहून गेलंय की जे तडीच न्यायचंय? आम्हाला आमची फ्लीट कंपनी अशी करायची की तिथे कमीत कमी माझ्याकडे 50 ते 60 ड्रायव्हर जॉबला असतील. आता आहेत 12-13 ड्रायव्हर आहेत आमच्याकडे, पण 50 ते 60 ड्रायव्हर्स पाहिजे, 25-30 गाड्या पाहिजे. जास्त गाड्या नको आहे आम्हाला, आता 7-8 आहेत, त्यात खुशी आहे. 2-3 वर्षात होतील त्या. पण एक आहे की स्वतःचं घर पण झालंय, गाड्या पण झाल्यात. आता आयुष्यात हेच आहे की माझ्यासारखं माझा बिझनेस सांभाळणारा माझ्या ट्रान्सजेंडरमधूनच कोणतरी यायला पाहिजे आणि त्याने हा बिझनेस सांभाळायला पाहिजे. म्हणजे या पॉडकास्टमधून तुम्हाला असं सांगायचं की कोणीतरी तुम्हाला हात द्यावा? हां, कुणीतरी हात द्यावा, काम करावं, यावं, माझ्याकडे राहावा, ही आमची इच्छा आहे. कारण की आमच्या गाड्यांमध्ये मी ब्रँडिंग आमचं भले राजपुताना असेल, पण खाली आमचं लॉजिस्टिकचं ऑफिसचं नाव किन्नरीच आहे. ते भले आम्ही आज ओपन नाही केलं आहे,
पण आम्ही ज्या वेळेसही ऑफिस ओपन करू, आम्ही किन्नरी नावानेच ऑफिस ओपन करणार आणि त्या ठिकाणी मी ट्रान्सजेंडर लोकच ठेवणार. कारण की अजूनही माझ्या गाडीवर पिकअप म्हणजे ते समलैंगिक आहे, LGBT समुदायातूनच आहेत, कॉलेज शिकणारे पोर आहेत. आणि त्यांना मी का ठेवलंय कारण त्यांचे ते कॉलेज व्हावेत म्हणून त्यांना गाडीवर जॉब दिलाय मी. आणि माझ्या फीडबॅकसाठी जे पोरं आहेत ती ट्रान्सजेंडरच आहे, सँडी म्हणून. आणि ती व्यक्ती सगळं काम सांभाळते. फक्त माझे ऑफिसवाले जे 2 मॅनेजर आहेत ते नॉर्मल लोक आहेत, स्ट्रेट लोक आहेत. त्यांचा म्हणजे LGBTशी काही घेणं देणं नाही. पण बाकीचे जे माझा स्टाफ आहेत तो मोस्ट टू मोस्ट LGBT. मला सांगा की LGBTQ हा एक थोडासा वेगळा, त्याच्यातून आपण त्या विषयात पडूच नाही सध्या, कारण की हा आपला जो ट्रॅक आहे तो पूर्ण वेगळा आहे. LGBTQ म्हणजे तो वाढत चाललेला प्रकार आहे. मला आठवतं पहिले LGBT होतं, नंतर मग त्याच्यावर कोणतरी ॲप्लिकेशन घेतलं, त्याच्यावर LGBTQ झालं, मग LGBTQ+ झालं, ते वाढत चाललंय. त्यावरती मला काहीच बोलायचं नाही कारण त्या गोष्टीचं मला जास्त ज्ञान नाही. मला असं तुमच्याविषयी माहिती अशी मिळाली की तुम्ही बऱ्याच मुलांना मुलींना म्हणजे त्यांच्यावर सपोज त्यांना एक वेगळी अशी भावना निर्माण झाली तर त्यांचं सुद्धा काउन्सिलिंग करताय तुम्ही, ती सुद्धा एक सोशल वर्क करताय. जॉबसाठी कुठं काय एज्युकेशन घेतलं तर तुम्हाला काय करता येईल, कुठं तुम्हाला चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटेल, आमच्याकडे काही काम असेल तर आम्ही कसं देऊ शकतो समोरच्याला, ह्या सगळ्या गोष्टींना आम्ही करतो. नेहमीच मदत सगळ्यांनाच करतो. म्हणजे मी काय, इव्हन कोणीही ट्रान्सजेंडर असलं तर ह्या गोष्टींना तो मदत करेलच 100%. कारण की त्यांनी त्यांच्या आयुष्यात भरपूर दुःख पाहिलेले असतात, त्यांना कोणी साथ दिलेली नसते. तर ती माझी नाही, माझ्या समाजच जो आहे तो पण समाज तोच हेल्पफुल आहे. फक्त तुम्हाला त्यासाठी तसं राहावं लागेल. फक्त एक ट्रान्सजेंडर किंवा एक तृतीयपंथी म्हणून तुमचा एक या समाजासाठीचा काय संदेश असेल किंवा काय अपेक्षा आहेत तुमच्या? आता काय मी तुम्हाला खरंच सांगू ना, तुमच्या समोरचीच गोष्ट आहे. आता मला घर भाड्याने घ्यायचं तर घर नाही भेटलं, मला प्रवास नाही करू दिला, किंवा ह्या सगळ्या गोष्टी ना ह्या समाजात बदलाव व्हायला पाहिजे. ह्या फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ह्या समाज मूलभूत गरजा आहेत. तुम्ही घरच देत नाही राहायला, ह्या मूलभूत गरजा आहेत. कोणी तुमच्याकडे असं व्यक्ती आलं तर घर द्या, त्यांना जी जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्याच्यानंतर नोकरी द्या. तुमच्याकडे छोटासा एखादा व्यवसाय असेल, 10 जण काम करतील, एखादा ट्रान्सजेंडरला नोकरी द्या, भेटल, तुम्ही शोधा, ते स्वतः काम शोधतील. तुम्ही म्हणतात तुम्ही मला विषय काढला की आमचे लोक सिग्नलवर मागतात, आमचे लोक इकडं मागतात. माझा विषय तोच आहे, तुम्ही रोजगार निर्माण केला ते बिचारे का मागतील? साहजिक गोष्ट. रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यायला पाहिजे, रोजगार निर्मिती झाली पाहिजे. आणि मेन म्हणजे अवेअरनेस आलं पाहिजे समाजात. म्हणजे ते एखाद्या ट्रान्सजेंडरला असे बघतात, ते बघणं थांबलं पाहिजे कुठं ना कुठं. बाकी आमचं तर समाजाकडून असं काही एक्सपेक्टनेस नाही आहे, कारण की पिढ्यानं जे चालत आलेलं ते पुढं पण चालणार आहे. आमच्यासारखे येणार, बोलणार आणि जाणार. सो तुम्हाला म्हटलं, ज्या समाजात आम्हाला जगण्याची अनुमती नाही आहे, मेल्यावरती जागा कुठं पुरायचं, तिथूनच आमचं हे प्रॉब्लेमॅटिक सगळ्या गोष्टी आहेत ह्या व्यवस्थेमध्ये. तर ह्या व्यवस्थेकडे मी काय मागू शकतो किंवा त्यांच्याकडून काय एक्सपेक्टनेस ठेवू शकतो? पूर्वीच्या काळात आणि आत्ताच्या काळात बदल झालाय, एक्सेप्टन्स वाढलाय असं वाटतं? हे बघा, पूर्वीच्या काळात जे ट्रान्सजेंडर होते ना ते थोडेसे म्हणजे अनएज्युकेटेड होते. आत्ताचे जे ट्रान्सजेंडर आहेत ना ते पुण्या मुंबई सारख्या सिटीमध्ये ते जास्त मागण्याकडे प्रेफरन्स करत नाही, तर मेकअप आर्टिस्ट, मेहंदी आर्टिस्ट, त्यांचे मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये आता कामाला आहेत. भरपूर माझ्या मैत्रिणीच कामाला आहेत कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. बदल होत चालला आहे हळूहळू, पण वेळ लागेल आणि यासाठी समाजालाही थोडंसं बदलावं लागेल. असा एखादा तुमच्या लाईफमधला एखादा किस्सा की जो टर्निंग पॉईंट ठरला आणि आता त्याच्यातून तुम्हाला ती प्रेरणा घेत पुढचं आयुष्य काढायचं? मला काही फसवणूक झालता गाड्यांच्या व्यवहारामध्ये, 70-72 लाखाला. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट होता. मी माझ्या आयुष्यात जितका पैसा कमावला होता तो विदिन 9 मंथ्समध्ये मी तो एक जुगार म्हणून हारले बस धंद्यात. त्याच्यानंतर मला असं वाटलं ते जे पैसे होते ना माझे 20-25-30 लाख रुपये जे मी सेव्ह केले ते इतक्या दिवसात,
तर मी त्या पैशांमध्ये ऑक्सफोर्डमध्ये युनिव्हर्सिटी घेऊन आले बस इंडस्ट्रीची. अच्छा. इतकं मला ज्ञान आलं. आणि आता मी पुढे गेले, आता मी मागे नाही बघू शकत, कारण की मी आता ह्या क्षेत्रात भरपूर लोकांना शिकवते का असं नाही असं, तसं नाही तसं, हे नाही हे, ते नाही ते, या सगळ्या गोष्टी. म्हणजे जवळपास 70 लाख रुपये, 70 ते 72 लाख रुपये तुम्ही लॉस केलेले आहे 9 महिन्यातच. 9 महिन्यामध्ये. 70-72 लाख नाही सांगता येणार, 28-30 लाख रुपये मी सेव्ह करून ठेवतो कॅश. अच्छा. पैसे होते 2021 मध्ये, जेव्हा बस इंडस्ट्री आले तर काही फसवणूक झाल्या, त्यामुळे ते पैसे गेले. हा, पण मी आता त्या गोष्टींना कोणाला दोष नाही देत. दोष नाही देत. मला नाही यायचं ना, समोरच्याला मी का दोष द्यायचा. मला एक अशाच त्यानंतर मला त्या इन्सिडेंट्स नंतर मला ज्या माणसाने उभा केलं, निलेश परदेशीने, तो माणूस माइंड ब्लोईंग होता. मी इतकी खसले होते तरी त्यांनी उभा केलं. म्हणतो परमेश्वर एक दरवाजा बंद करतो, 4 दरवाजे ओपनही करतो. आणि त्या ठिकाणी आमचे हमसफर ट्रॅव्हल्सचे ओनर शिराज शेठ, तेही मला नेहमी मदतीस असतात, त्यांचाही काही प्रॉब्लेम नाही आहे. किंवा माझे औरंगाबादचे ऑफिसवाले आहेत राजपुतानावाले, किंवा पुण्याचे ऑफिसवाले आहेत राजपुतानावाले, हे भले त्यांचे स्वतःचे ऑफिस आहे, पण त्यांनी माझंच ब्रँडिंग करून ते चालवतं. ओके. आता राजपुताना ट्रॅव्हल्स या माध्यमातून तुम्ही ट्रॅव्हल्स इंडस्ट्रीतच राहणार आहात का अजून याला मोठं करायचं? नाही, आम्ही ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीतही काम करणार आणि ट्रॅव्हल्स इंडस्ट्रीतही काम करणार. मी तुम्हाला सांगते, आजही पुणे औरंगाबाद तुम्ही गाड्या चेक करा माझ्या, स्पेशली डिस्काउंट असतो टोटल दिवस गाड्यांना. माझ्या गाडीमध्ये 60% लेडीज असतात आणि 40% कॉलेज स्टुडंट असतात, कारण की माझा रेट सगळ्यांपेक्षा कमी असतो, अफोर्डेबल रेट असतो. आम्हाला लॉस झाला तर चालेल, आम्हाला फक्त डिझेल गाडीचा हप्ता निघाला तरी चालेल, आम्हाला कमवायचे नाही आहेत. पुण्यासारख्या सिटीत आमच्या इथले भरपूर लोक शिकण्यासाठी येतात, त्यासाठी मी हा रोड चूज केला आहे. फक्त म्हणजे मला दाखवायचं नाही की मी समाजासाठी कल्याण कार्य करते, मी एक बिझनेसमॅन आहे, पण मला हे नाही दाखवायचं आहे की मी समाज कार्य करते. पण हा, हे बोलायचा विषय झाला की आम्ही सगळ्यात कमी रेटमध्ये गाडी चालवतो आणि आमच्या गाडी स्टुडंट आणि महिलाच असतात शक्यतो, आणि आम्ही ते ऑपरेटर आहोत. सगळ्यात कमी वेळेत आम्ही प्रायमोमध्ये काम करतो. अच्छा, गुड. म्हणजे समाजाची एक देणं काहीतरी लागतो हे तुम्हाला त्याची जाणीव आहे पूर्णपणे, आणि त्या माध्यमातूनच तुम्ही पुढं मार्गक्रमण करताय. हे बघा, माझं एज्युकेशन नाही झालं, माझ्या काही गोष्टी नाही झाल्या. ओके, समाजाचं देणं म्हणजे हेच आहे, जे मला भेटलं नाही मी ते समाजाला देईल. मी त्या पोरांचा हक्क नाही हिरावून घेणार. आज प्रत्येक बसेसचे भाडे 600, 500, 700 रुपये भाडं असतात. प्रत्येक स्टुडंट हा फ्रायडेला बसून संभाजीनगरला येऊ शकत नाही, त्यासाठी आमचे भाडे 500, 400 कधी असतात. आणि संडेलाही तो इकडं कॉलेजला येऊ शकत नाही, त्यासाठी आमचे सगळ्यात कमी भाडे असतात. म्हणजे तुम्ही ही गोष्ट डोक्यात घ्या. समाजाला देणं, बघा, आम्ही समाजाकडूनच कमवलं तर समाजाला देणंच भागच आहे आमचं. आम्ही काय आमच्या आईबापाच्या घरावरून गठोडे बांधून आणले नव्हते, हे गठोडे समाजाचे आणि समाजालाच द्यायचे. एक पॉडकास्टच्या माध्यमातून एक ओव्हरऑल तुम्ही संदेश काय देऊ शकता? आयुष्यात कधीही तुम्ही तुमच्या कर्मांवरती बिलीव्ह करा, दुसऱ्या कोणत्याच गोष्टीवर नका करू. तुम्ही जे पेरताल तेच उगणार आहे, म्हणजे मी माझ्या आयुष्यातलं सांगते. आणि एखाद्या गरीब दुबळ्याला तुम्ही कसं त्याला रोजगार देऊ शकतात, किंवा तुम्ही कोणाच्या घराची चूल कशी पेटवू शकतात, इतकंच करा, तुमचं आयुष्य सार्थ होईल, तुम्हाला आतून सुख भेटेल. हेच सांगणार बस, बाकी अजून काय नाही. धन्यवाद राधाबाई. आणि तुम्ही आमच्या ह्या story.comच्या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्ही आलात आणि तुमचे पूर्ण अनुभव शेअर केला. या माध्यमातून तुम्ही तमाम मराठी रसिकांच्या पर्यंत पोहोचणार आहात, आणि तुमची ही जी कहाणी स्टोरी ऐकून अनेक ॲक्च्युली घडणाऱ्या पिढीलासुद्धा त्याचा फायदा होईल. याशिवाय राधाबाईच्या मागचा नेमका काय अशी परिस्थिती होती ते लोकांना या माध्यमातून आम्ही पोचवण्यास नेमक्या पद्धतीनं समर्थ ठरलो असं मला वाटतं. तर story.comच्या पुढच्या पॉडकास्टमध्ये आम्ही अशाच नवीन एका पर्सनॅलिटीला घेऊन येऊ. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. थँक्यू सो मच.